काय भावांनो, लय दिवस झाला आपण तुमच्या बरोबर बोललो नाही. तर आज बसलोय बोलायला. तर काय ना, काम धंदा मस्त करायचा आणि मस्त मजेत राहायचं. आणि संध्याकाळी आल्यावरती एक ब्लॅक कॉफी. मित्रांनो, खिशामध्ये पैसा असू दे या नसू दे, पण आहे ना, काय ना, आपलं डिसिप्लिन आपल्याला महत्वाचं असलं पाहिजे. डिसिप्लिन असलं ना, म्हणजे काय माहिती का, आयुष्यात कुणी असो या नसो, पहिल्यांदा आहे ना भाई, आपल्याला सेल्फ लव्ह पाहिजे. म्हणजे सेल्फ लव्ह म्हणजे माहिती का, स्वतःवरती प्रेम करता आलं पाहिजे. आणि आपण स्वतःवरती प्रेम करायचं, जगाचा विचार सोडून द्यायचं. म्हणजे काय ना, स्वतःवरती प्रेम केलं ना तर खुश राहायला येतंय. मग तसं म्हणायला गेलं तर माझ्याकडं कोण नाहीये भावांनो. माझ्या आईशिवाय माझ्या आयुष्यामध्ये कोण नाहीये. माझी आई म्हणजे माझा जीव आणि माझ्या काळजाचा तुकडा फक्त माझी आई आहे. आणि बऱ्याच लोकांना माहिती की मी माझ्या आईवरती जीव का लावतो. तर काय ना मित्रांनो, किती पण चांगलं राहिलं तर आजकाल माणसाची व्हॅल्यू पैशाने होते. तर आपल्याकडे एवढं पैसे तर नाही, जेवढा आहे तेवढं आपण स्वतः आपलं घरदार सांभाळतो आणि व्यवस्थित राहतो. काय ना, मोडून जायचं पण कुणाच्या पायात वाकायचं नाही, हे आपण शिकलोय. आपल्या आज्या पंजांनी आम्हाला हेच शिकवलंय. बाई, मोडेन पण वाकणार नाही, ही गोष्ट आहे. मोडेन पण वाकणार नाही. आपल्यापाशी काय आहे त्याच्यात आपण खुश आहे, एकदम मजेत आहे. तर काही दिवसापूर्वी भाई काही लोकांनी असतं ना की आमची लायकी आम्हाला दाखवली होती. म्हणजे काय ना, आमची लायकी नसताना पण आम्ही आमच्या लायकीपेक्षा जास्त केलं होतं. आणि त्यांची लायकी असताना म्हणजे त्यांची त्या लोकांची लायकी खूप आहे म्हणून आमच्यासारख्यांची लायकी त्यांनी काढली. म्हणजे काय ना भाई, लायकी काढली, काढू दे. आपल्याला काय घेणं देणं नाही पडलंय, पण आपण आपल्या घरात एकदम खुश आहे, एकदम मजेत आहे आणि एकदम हसत खेळत आहे. तर या लोकांनी लायकी काढली काय आणि आमची इज्जत काढली काय, आम्हाला काय घेणं देणं बाय. म्हणतात ना, कुत्री भुकतात हजार. समजला का? तर काही कुत्री लोक भुकत होते, ते आम्ही ऐकून घेतलो आणि साईडला झालो. म्हणजे का माहितीये का, भुकू द्या यासनी, किती भुकायचंय तेवढं. आपल्याला काय घेणं देणं आहे. भुकणारी कुत्री कधी ना कधी शांत होतातच. आपलं काय, आपण शांतपणे पहिल्यापासूनच शांतपणे निघालो. काय रे, आपल्या कर्मात काय असेल ते लिहिलेलं. आपल्या आपण जन्म घेतलाय, आपल्या आईबापांनी आपल्याला जन्माला घातलाय, त्याच्यानंतर जे काय आपल्यामध्ये आपल्या आयुष्यातलं लिहिलेलं आहे म्हणजे ते आपल्या कर्माचंच लिहिलेलं आहे. जर कर्म आपलं चांगलं असेल तर चांगलं होईल, वाईट असेल तर वाईट. जे लिहिलेलं आहे तेच होणार आहे. मग घाबरायचं कशाला. आपण घाबरायचं सोडून दिले. आपल्याला कोण नावं ठेवते, कोण काय बोलते, ह्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं नाही. आपलं काम, आपलं घर आणि आपली पर्सनॅलिटी आणि आपण, विषय संपला. कोणाला काय बोलायचं ह्याच्याशी काय घेणं देणं नाही. रोजच्या जीवनामध्ये आनंदी राहण्यासाठी भावानो मी आलो शेअर करायला. काही लोक डिप्रेशन टेन्शन मध्ये जातात, तर असं काही लोकांनी माझ्या बरोबर करायचं बघितलं डिप्रेशन टेन्शन मध्ये. काय ना, आमचं प्रेम आहे ना, एवढं फाटकळ नाहीये की कुणासाठी पण डिप्रेशन आणि टेन्शन घेऊन मरल आणि त्या लोकांना आपली व्हॅल्यू नाही. भाई, तुम्हाला आमची व्हॅल्यू नाही तर तुमची पण आम्हाला व्हॅल्यू नाही. तुम्ही तुमच्या रस्त्यावरती आणि आमच्या रस्त्यावरती. आम्ही काय कुणाला, आमचं कुणाशी काहीच घेणं देणं नाही. भाई, तुम्ही तुमच्या मार्गाने आणि आम्ही आमच्या मार्गाने. आपला रोल आहे, त्या रोलच्या हिशोबात आपलं जॉब, आपण आणि आपलं घर. पण आत्ता त्यासनी थारा नाही भावानं. ज्यांनी आमच्या बरोबर चुकीचं केलंय त्यासनी आम्ही आत्ता थारा नाही. फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून. काय आहे ना, कुणाच्या मागं झुरत बसण्यापेक्षा त्यांना मागं टाकून आपलं आयुष्य जगत बसायचं. आपलं आयुष्य जगत बसायचं आणि आपलं आयुष्य जगण्यातच मजा आहे. काय माहिती आहे का, त्यांना काहीच फरक पडत नाही. खास करून मुलींच्या बाबतीत मुलींना काय फरक पडत नाही भाई, तो मुलगा किती प्रेम करतोय, काय करतोय, काय नाही. काही ना काही गोष्टीमध्ये अडकवायचं, काही ना काही बोलायचं आणि त्याची वाट लावायची बघायची. बाई, सोडून द्या ही विषय. काय आहे ना, फक्त पैशानी कमी होतो, बाकी माणुसकीने सरळ आहे. फक्त पैशानी कमी होतो, माणुसकीने सरळ आहे. तुम्हाला माणुसकी पाहिजे होती तर तुम्ही पैशाची अपेक्षा का ठेवली. तुम्हाला पैसे पाहिजे होते तर माणुसकीची अपेक्षा ठेवू नका. पैसेवाला काय तुम्हाला कुठेही भेटेल. तुम्हाला पैसेवाला पाहिजेच तर फक्त पैसेवाले पुढे जायचं आहे. तो हाजीर आहे पैसे घेऊन तुमच्यासाठी. पण इमानदार आणि प्रामाणिक माणसाजवळ गेला, त्याच्यापाशी पैसा नसणार पण प्रामाणिकपणा भरपूर असेल. आणि उद्याच्याला जर त्याच्यापाशी पैसा जरी आला तरी पण प्रामाणिकपणा असेल.
कारण त्यांनी तेवढं कष्ट केलंय आणि तेवढं भोगलंय. तर तुमच्याबरोबर चुकीचं नाही जाणार. जर तुम्ही गेला चुकीचं तर तो किती चुकीचं जाईल ह्याचा हिशोब तुम्ही लावू शकत नाही. तर मित्रांनो, लाईफमध्ये आहे ना, खुश राहावा, हसत राहावा, खेळत राहावा आणि आपले एक आयुष्य आहे त्याला जगा. जे तुम्हाला रडवण्यात ज्यांचा आनंद आहे, म्हणजे तुम्हाला ज्यांना रडवायचं आहे त्यांचा आनंद तुमच्या रडण्यात आहे. चला, तुमच्या रडण्याने तरी त्यांना आनंद भेटत असेल ना, तरी मोठी गोष्ट आहे. त्यांच्यासाठी दोन अश्रू पाडून टाका डोळ्यातून. पण दुसऱ्या टाइम डोळ्यातून अश्रू पाडूच नका. कारण तुमची अश्रूची किंमत त्यांना एकदा कळाली नाही, त्यांनी मजा घेतली. आणि दुसऱ्यांदा अश्रू तुम्ही पाडू नका, कारण ते तुमचे अश्रू आहेत. कुठल्या पण फालतू माणसासाठी आहे ना, ते अश्रू पाडणं म्हणजे चांगलं नाही. तर मित्रांनो, काय नाही, फक्त लाईफमध्ये खुश राहावा, हसत राहावा आणि खेळत राहावा, एवढंच सांगायचं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून. काय ना, आयुष्य एकदा भेटतंय, परत परत भेटत नाही. तर लाईफला एन्जॉय करा, मस्त जगा आणि जे तुमच्या संग लिहिलेलं असेल तेच होणार आहे. त्याच्यासाठी घाबरायची काय गरज नाही. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो.